नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 244 ते ओवी 253च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी ज्ञानयज्ञाचं ज्या प्रकारे वर्णन केलंय त्यावरून माऊली आपल्या सर्वांच्या लक्षात येईल, कळत न कळत हा ज्ञानयज्ञ आपल्या सर्वांकडून होतच असतो. त्या पद्धतीला ज्ञानयज्ञ हे नाव माऊलींनी दिलंय आणि जणू काही आपला दृष्टिकोनच बदलून टाकलाय. हा ज्ञानयज्ञ करणारा जो जीव आहे, जो यजमान आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, तो अनुभवाच्या यज्ञ पात्राच्या साह्याने, अनुभवाच्या अर्थात अनुभवरूपी यज्ञ पात्राच्या साह्याने मंत्रांचं उच्चारण करतो. ते मंत्र कुठले? तर विवेक महामंत्रे, आत्मारामाचा आणि जे काही नाशिवंत आहे, असत्य आहे, लोप पावणारा आहे, त्याबद्दलचा योग्य विचार करत ह्या ज्ञानाग्नीमध्ये सर्व नाशिवंत गोष्टींच्या आहुती टाकत राहतो आणि ह्या पद्धतीने अंतःकरणातला अज्ञानरूपी भेद नाहीसा करतो. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, तेथ अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये, आत्मसमरसी नाये अवभृती जेव्हा. अवभृती हा एक विशेष शब्द ज्ञानोबाराय इथे वापरतात. अर्थात यजमानाला यज्ञाची सांगता झाल्यावर अवभृतरूपी स्नान म्हणजेच यज्ञ सफल झाला हा आशीर्वाद यजमानाला मिळतो. यजमान धन्य होतो. त्याचा यज्ञ नारायणाला, आराध्य देवतेला, परब्रह्माला प्राप्त होतो. ज्ञानोबाराय तेच म्हणतात, या यज्ञाने अज्ञान सरोनी जाये. अर्थात मी फक्त देह आहे, हा देहरूपी अहंकार हा संपूर्ण नाहीसा होतो. या देहाला धरून जे काही ज्ञान आहे तेच अज्ञान त्याचा लोप पावतो. आणि त्याचबरोबर मी यजन आहे व यजन करणाराही आहे, हाही भेदभाव न राहता तो ज्ञान स्वरूपच होऊन जातो. अर्थात ज्या सर्व गोष्टींच्या साह्याने तो यजन म्हणजे यज्ञ करतोय, तो करणारा यजमान त्या सर्व साहित्यानिशी आत्मस्वरूपच आहे. ह्या स्थितीला प्राप्त होतो. त्याच्या मनात कुठला भेदभावच राहत नाही. ज्या सामुग्रीच्या साह्याने मी यज्ञ करत होतो, ती सामुग्री मी स्वतः आणि ज्याचं यजन करतोय तो, हे सर्व त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक रूपच आहेत, हा बोध त्याला प्राप्त होतो. त्याविषयी ज्ञानोबाराय म्हणतात, तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. अहो, भूते म्हणजे पंचमहाभूत, त्यातून प्रगट होणारे वेगवेगळे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता हे काही वेगवेगळे नाहीत, त्यांना वेगळं अस्तित्वच नाही.
ते सर्व एका आत्मारामाच्या आधारानेच राहतात. ह्या अनुभवाला, ह्या बोधाला तो प्राप्त होतो. आणि हा बोध ज्याला प्राप्त होतो त्याची बुद्धी कशी, तर आत्मबुद्धी. आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. अर्थात बुद्धीला जे जे समजतं, जे जे जाणवतं ते सर्व आत्मस्वरूपच. बुद्धीमधला भेदभाव, अज्ञान समूळ नाहीसं होतं. आणि हे झाल्यावर ह्या यजमानाची अवस्था कशी असते, त्याला हा बोध होतो म्हणजे नेमकं काय होतं. ज्ञानोबा म्हणतात, जैसा चेईला तो अर्जुना, म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना, मीची जहालो होतो ना निद्रावशे. अर्जुना, अरे जो झोपला होता तो चेईला, त्याला जाग आली. आणि जाग आल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरे विचित्र सेना मला दिसत होती. अर्थात वेगवेगळी नाम, वेगवेगळी रूप, वेगवेगळे आकार, वस्तू, अशा अनेक गोष्टी मला दिसत होत्या. त्या मी कुठे बरं पाहत होतो. त्याच्या लक्षात येतं आपण स्वप्नात पाहत होतो. स्वप्न बघणारा, स्वप्न ज्याला पडलं तो, जो जागा झाला तो तर एकच आहे. त्याच्यात कुठेच भेदभाव नाही. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं, मीची जहालो होतो ना निद्रावशे. निद्रेच्या अर्थात झोपेच्या अधीन झाल्यामुळे जे जे मला स्वप्नात दिसत होतं ते सगळं मीच तर झालो होतो. तिथे अनेक जण होते, अनेक वस्तू होत्या, अनेक आकार होते, पण ते सगळं मीच झालो होतो. खऱ्या अर्थाने तिथे दुसरं कोणी नव्हतंच. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. ज्ञानोबा म्हणतात, अशा प्रकारे जो जागा झाला त्याच्या लक्षात आलं की अरे या स्वप्नामध्ये मी जी सर्व सेना पाहिली ते सगळं मीच होतो. त्याच पद्धतीने जो जागा झालाय त्याच्या लक्षात येतं की अरे ह्या विश्वामध्ये सुद्धा ही जी सगळी सेना दिसते, अर्थात अनेक नाम, अनेक रूप, अनेक आकार, अनेक वस्तू, जे काही सगळं दिसतंय त्यांच्यात एकत्व आहे. ते सर्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि ह्या दृष्टीनेच हा यजमान विश्वाकडे बघायला लागतो. कारण आता तो जागा झालाय, त्याला बोध झालाय. मग तो जीवू हे भाष सरे, मग तो जीवू हे भाष सरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अहो त्यामुळे जीव हे आता नावच राहिलं नाही. कारण का, तर सर्व आत्मस्वरूप. जीव म्हटलं की भेद आला, पण तो भेदच राहिला नाही. त्याच्या उलट आ ब्रह्म म्हणजे जणू काही मुंगीपासून ब्रह्मापर्यंत, एखाद्या लहानशा गवताच्या काडीपासून ब्रह्मापर्यंत, ह्या सगळ्या ठिकाणी बघताना, अनुभव घेताना एकच बोध भरलाय. सर्व काही परमात्म स्वरूप आहे. परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अशा रीतीने ज्ञान यज्ञाच्या साह्याने अशा रीतीने माझं भजन घडतं, असं ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. अथवा अनादी हे अनेक, जे आना सारिखे एकाएक, आणि नामरूपादिक तेही विषम. अथवा किंवा जगामध्ये अनादी पूर्वीपासून अनेक आकार, काही एकासारखे एक, काही वेगवेगळे, नाम रूपादिक तेही विषम. अनेक वेगवेगळी नावं, अनेक वेगवेगळी रूप, अनेक वेगवेगळे आकार, काही एकासारखे एक तर काही एकापेक्षा एकदम भिन्न, असं सर्व दृश्य विश्वात दिसतं. म्हणून विश्व भिन्न भिन्न, परी न भेदे तयांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन, परी एकेची देहींचे.
अहो, विश्वामध्ये अशी विविध भिन्न रूप, आकार वगैरे हे दिसतात, परंतु हे दिसल्यामुळे ज्ञानयज्ञ केलेल्या यजमानाच्या ज्ञानामध्ये मात्र भेदभाव निर्माण होत नाही. ज्ञान एक स्वरूपच राहतं. अहो, देहाला अनेक वेगवेगळे अवयव आहेत, परंतु अवयव जरी वेगवेगळे असले तरी देह जसा एकच आहे, त्याप्रमाणे विश्वात अनेकविध नाम, रूप, आकार, वस्तू प्रकट झालेल्या असल्या तरी त्यांच्या ठिकाणी असलेला जो ज्ञानाचा बोध आहे, आत्मबोध आहे, तो एक सारखाच राहतो. का शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाची तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. अहो, झाडांनाच बघा ना, लहान मोठ्या अनेक शाखा आहेत, अनेक फांद्या आहेत, परंतु झाड मात्र एकच ना. त्याचबरोबर दिनकर अर्थात सूर्यनारायण, अनेक रश्मी, सहस्त्र लाखो अब्जावधी सूर्यकिरण आपल्याला दिसतात, परंतु सूर्य मात्र एकच आहे ना. त्याचप्रमाणे माझा आराध्य दैवत परब्रह्म स्वरूप आत्माराम एकच आहे. त्याच्यातूनच प्रगट झालेले, त्याच्याच आधाराने अनुभवाला येणारी ही नाम, रूप, वस्तू, आकार वेगवेगळी, परंतु त्या सर्वांना आधार ते परब्रह्मच आहे. तेवी नाना विधा व्यक्ती, आनाने नामे अनानी वृत्ती, ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माते. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा प्रकारे अनेक विध व्यक्ती आहेत, अनेक विध त्यांची नावं आहेत, वेगवेगळे स्वभाव आहेत, पण असं जरी असलं तरी या सर्वांचं जे असणं आहे ते एका त्या परमात्म्यामुळेच आहे. तो परमात्माच सर्वत्र आहे. ज्ञानयज्ञ करणारा यजमान त्या बोधावरच फक्त लक्ष ठेवतो, तेवढीच गोष्ट लक्षात ठेवतो, बाकी सगळं नाशिवंत आहे अशा स्वरूपातच सर्व विश्वाकडे बघतो. त्यामुळे त्याच्या ज्ञानामध्ये, बोधामध्ये भेदाभेद पडत नाही. येणे वेगळालेपणे पांडवा, येणे वेगळालेपणे पांडवा, करीती ज्ञान यज्ञू बरवा, जे न भेदती जाणीवा, जाणते म्हणून. ज्ञानोबाराय म्हणतात, पांडवा, अर्जुना, अशा वेगवेगळेपणाने, इथे वेगवेगळेपणाने म्हणजेच वेगळालेपणे जे म्हटलंय ह्याचं स्वरूप प्रयोगात्मक आहे. हा ज्ञानयज्ञ करणारा यजमान त्या आत्मबोधावर आपली दृष्टी, आपलं लक्ष राहण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग करतो, वेगवेगळी साधनं, वेगवेगळ्या प्रयत्नांनी आत्मबोधाशी समरस होऊन राहतो. आणि असं असल्यामुळेच जे न भेदती जाणीवा, अहो, जाणीव हे ज्ञानाचं लक्षण आहे, जागृत अवस्थेचं लक्षण आहे. तिथं जाणीव आहे आणि म्हणूनच तो जाणते म्हणजे जाणणारा आहे. पण हा जाणणारा कसा? तर जगामध्ये, विश्वामध्ये कितीही वेगळेपणा दिसला तरी आत्मारामाच्या ठिकाणी सर्व काही एकच आहे. आणि आपल्या स्वतःचंही स्वरूप आत्मस्वरूपच आहे. ह्या बोधाच्या ठिकाणीही तो जागाच राहतो. ज्ञानयज्ञाचं हे अप्रतिम वर्णन ज्ञानोबारायांनी आपल्या समोर मांडलंय. त्या ज्ञानयज्ञाकडे अभ्यास म्हणून आपण बघायला लागलो की आपल्या लक्षात येईल, कळत न कळत हा ज्ञानयज्ञ आपल्याकडनंही घडतच असतो आणि तो असाच घडावा, अखंड घडावा, हीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.